नमस्कार. आशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे अक्षय तृतीया. आपण अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आपण पुरणपोळी करणार आहोत. हे पहा, आता 2 वाट्या मी चणा डाळ घेतलीये. आता ही चणा डाळ चांगली स्वच्छ मी निवडून घेतलीये. ती चांगली आता 4-1 पाण्याने धुवून घ्यायची स्वच्छ आणि कुकरला लावून द्यायची. कुकरला आपण 4 शिट्ट्या देणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण गूळ टाकून ही परतून घेणार आहोत. आता आपण धुवून कुकरला लावून देणार आहे आता डाळ. हे बघा, आता आपण डाळ शिजवली आणि ती चाळणीने बारीक करून घेतली. बघा, हरभऱ्याची डाळ आणि गूळ मिक्स केला शिजल्यानंतर आणि ती बारीक करून ठेवली. आता आपण डाळ घेतली होती 2 वाट्या आणि गूळ घेतला 1 वाटी, किसून घेतला गूळ आणि कढईमध्ये चांगलं परतून घेतला आणि ती आपण चाळणीने बारीक करून घेतलं पूर्ण यंत्राने. आता याच्या आपण पुरणपोळ्या बनवणार आहोत. त्याच्यात वेलदोडे बारीक करून टाकायचे आणि पुरणपोळ्या बनवून नंतर आपण आता थोड्या वेळ पुरण असंच राहू देऊ आपण. आता आपण पुरणपोळी बनवून घेणार आहोत. हे पहा, आता पीठ छान इतकं छान भिजलंय पीठ. हे पुरण बारीक करून ठेवलंय. आता आपण पुरणपोळी बनवणार आहे. पीठ अगोदर भिजवून ठेवायचं अर्धा तास किमान. पीठ भिजलं की छान येते पोळी. छोटा उंडा घेतलाय मी, अशी लाटून घ्यायची आहे. खूप मऊ लुसलुशी पोळ्या येतात अशा. पीठ मळताना आपण थोडस तेलाचं मोहन टाकायचं, थोडं 2 चमचे. थोडस मीठ टाकायचं. जेवढा आपण याचा गोळा घेतला होता पिठाचा, तेवढंच पुरणाचा गोळा घेतलाय आपण. हे पहा, तेवढंच पुरण घेतलंय. आता आपण मोदकासारखं असं गोल करून घ्यायचंय त्याला. 1 चाळीची पोळी करते मी. खूप सुंदर पोळी येते अशी. बस, आपोआप पुरण आणि पिठाचं एकदम छान शिजलं का ही अशी छान पोळी येते एकदम. त्याला आपल्याला हात लावण्याची पण गरज नाही पडत. तोपर्यंत गॅस मी जोरात करून ठेवलाय, तेव्हा तापेल तोपर्यंत. आपली पोळी किती सुंदर आली आहे. ती पोळी भाजते तोपर्यंत आपण हे दुसरं इकडं उंडा लाटून घ्यायचा. आपण तूप टाकून घेणार आहे वरती. हे बघा, असं तूप टाकायचंय त्याच्यात. पुरणपोळीला तूप लावलं की छान लागते, एकदम मऊ होते छान. तूप आपलं गावठी तूप घ्यायचं. प्रत्येक पोळीला तूप लावायचं. मऊ लुसलुशीत पोळी येते त्याने. हे बघा, पोळी किती सुंदर दिसते बघा. आता खूप छान भाजली बघा. आता तुपाने पोळी खरपूस लागते एकदम. आता आपली पुरणपोळी तयार आहे. आपण दुसरी पुरणपोळी लाटून घेणार आहोत. तेही तसंच पिठाप्रमाणे घ्यायचं. असं गोल हे करून मोदकाप्रमाणे करून
एकदम पातळ छान पुरणपोळ्या येतात अशा केल्या की. बघा आपली पोळी किती सुंदर फुगली बघा. हे बघा किती फुगली पोळी, अशी खूप सुंदर लागते, मऊ मऊ एकदम. हे बघा आपली पुरणपोळी तयार आहे. सोबत भजी काढली, भात आहे, आपली आमटी आहे आणि आंब्याचा रस आहे, पापड आहे, कुरडई आहे आणि लिंबू कापून घेतले त्याच्यासोबत. खूप सुंदर लागते अशी पुरणपोळी, करून बघा. आमटी, आंब्याचा रस आणि पुरणपोळी खूप सुंदर लागते. असं सगळं करून बघा तुम्ही. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला. बाय.